नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. लास्ट लेक्चरला आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. या लेक्चरमध्ये आपण पॉइझनस डिस्ट्रीब्युशन या मेथडचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग सोडूयात आपण. क्वेश्चन काय दिलं. पहिला, पॉइझनस डिस्ट्रीब्युशनसाठी आपल्याला फॉर्म्युला काय आहे तो बघून घ्या. फॉर्म्युला काय दिला? P of x is equal to r is equal to e raised to minus m into m raised to r upon r factorial. ओके, आणि m बरोबर काय असतं? m इज इक्वल टू ऍक्च्युअली असतं आपलं मीन, किंवा आपल्या क्वेश्चन मध्ये जर मीन दिलं असेल तर ते, किंवा ऍव्हरेज. मीन किंवा ऍव्हरेज त्याला आपण काय म्हणतो? एम. त्याच्यासाठी फॉर्म्युला एन इंटू पी. आता या फॉर्म्युला मधले जे काही व्हॅल्यू वगैरे आहेत त्या कशा घ्यायच्या तुम्हाला मी क्वेश्चनच्या आधारे समजावून सांगतो. क्वेश्चन काय दिलं आपल्याला? इफ 2% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी आर डिफेक्टिव्ह. 2% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब आर मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी आर डिफेक्टिव्ह. आता याच्यावरून आपल्याला पहिला काय करायचं? पी ची व्हॅल्यू लिहून घ्यायची. पी ची व्हॅल्यू काय आहे? 2%. ओके, पी ची व्हॅल्यू काय आहे? 2%. मग हे पर्सेंटेजचं साइन घालवायचं असेल तर काय करायला लागतं? 2/100. हे पर्सेंटेजचं साइन केलं की काय ते डिवाइडला 100. आणि याचा जर कॅल्क्युलेशन आन्सर काढला तर काय येते? 0.02. म्हणजे पीचं आन्सर किती मिळालं? 0.02. ओके, त्याच्यानंतर फाइंड द प्रोबॅबिलिटी इन अ सॅम्पल ऑफ 100 बल्ब. सॅम्पल किती दिला आपल्याला? 100 बल्बचा. म्हणजे हा जो काही नंबर असणार आहे तो आपल्याकडे काय असणार आहे? एन. एन इज इक्वल टू किती दिले त्यांनी आपल्याला? 100. आपल्याला पी मिळाला, एन मिळाला. ओके, आणि काय सांगितलं? इन अ सॅम्पल ऑफ 100 बल्ब. आणि कंडिशन कोणत्या दिला? दोन. पहिली कंडिशन आहे 3 बल्ब्स, आणि सेकंड कंडिशन दिला ॲटमोस्ट 2 बल्ब्स विल बी डिफेक्टिव्ह. 2025 चा क्वेश्चन आहे. मग ह्याच्यामध्ये जर बघितलात, क्वेश्चन मध्ये कुठंच सांगितलेलं नाही की तुम्ही दिलेला क्वेश्चन पॉइझनस डिस्ट्रीब्युशन या मेथडने सॉल्व्ह करा. मग आपण आयडेंटिफाय कसं करायचं की हा क्वेश्चन पॉइझनसनी सॉल्व्ह करायचा की बायनॉमियल सॉल्व्ह करायचा? तर त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, जर यांची व्हॅल्यू तुमची 100, 200 म्हणजे जास्त येत असेल, जर पाठीमागचे जर क्वेश्चन बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला एन किती होता? 10 असेल, 5 असेल, 8 असेल, 12 असेल, एवढ्यापर्यंत असायचा. पण जर यांची व्हॅल्यू जर जास्त होत असेल तर आपण काय करतोय? जो काही क्वेश्चन आहे तो आपण पॉइझनस डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह करतोय. ओके, आपल्याकडे एन मिळाला, पी मिळाला. आता पॉइझनस डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह करायचं आपलं ठरलं कशावरून? एनच्या व्हॅल्यूवर. मग आपल्याला जर फॉर्म्युल्यामध्ये बघितला तर ई रेस टू एम, मला एम ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे का आपल्याकडे? कुठं नाही आहे. मग पहिला मला काय करायला पाहिजे? एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला पाहिजे. आणि एम ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो आपण? एन इंटू पी. आपलं पहिली स्टेप असेल फाइंड एम. मग एम व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार? एन इंटू पी. आता एन किती आहे बघा आपल्याकडं? एन किती आहे? 100 इंटू, म्हटलं तर इथं पण असं इंटू टाकत. पी किती आपल्याकडं? 0.02. ओके, एन इंटू पी केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? याचा आन्सर काढूयात कॅल्सीवरून. तर आन्सर किती येतं याचा? 2. म्हणजे एम किती मिळाला आपल्याला आता? 2. म्हणजे फॉर्म्युला मधला एम ची व्हॅल्यू मला मिळाली. आता आर ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? ते आपल्या दोन कंडिशनवर डिपेंड आहे. आता पहिली कंडिशन काय दिली आपल्याला? 3 bulbs will defective ची कंडिशन आहे. प्रोबॅबिलिटी फॉर 3 bulbs will defective. ओके, प्रोबॅबिलिटी कोणाची काय द्यायची आहे? 3 bulbs डिफेक्टिव्हची. मग आता इथं जो काही डायरेक्ट नंबर असतोय तो आपला आर असतोय. म्हणजे आर इज इक्वल टू काय मिळाला इथं? 3. म्हणजे जो काही नंबर आहे डायरेक्ट आपण काय घेतला? 3. आता इथं असंच काय घेतलं? ऍटलिस्ट, ऍटमोस्ट, मोर दॅन असा कुठला शब्द आहे का आपल्या ह्या सेंटेन्स मध्ये? नाही आहे. त्यामुळे तिथं आपण काय करायचं? डायरेक्ट जो काय असेल तो नंबर आपला असणार आहे आर. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करणार? युजिंग फॉर्म्युला लिहून घ्यायला पाहिजे. युजिंग काय लिहूयात आपण? पॉइझनस डिस्ट्रीब्युशन. मी शॉर्टकट मध्ये पीडी फक्त टाकतो. युजिंग पॉइझनस डिस्ट्रीब्युशन. फॉर्म्युला काय आपल्याकडं? P of x is equal to r is equal to e raised to minus m into m raised to r upon r factorial. ओके, जर फॉर्म्युला बघितला तर आपल्याला आता काय करायचं? फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. m ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, r ची व्हॅल्यू आपल्याकडे इथं मिळालेली आहे. ओके, त्यामुळे आपण डायरेक्ट काय करूयात आता? देअरफॉर प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची होती? 3 bulb will defective. याची प्रोबॅबिलिटी काढायची ना, त्यामुळे इथे लिहिणार काय आपण? या फॉर्म्युल्यानुसार बघा आता ई रेस टू, ई आहे असं लिहायचा. ई ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट कॅल्क्युलेट मिळते. ई रेस टू मायनस एम, मायनस साइन टाकलं. एम किती आपल्याकडं? 2. त्याच्यानंतर ई रेस टू मायनस 2 इंटू एम रेस टू आर. एम किती आहे? 2 आहे. एम ची व्हॅल्यू आपल्याकडे किती काढलेली आहे? 2 आहे. एम रेस टू आर, आर किती आहे बघा आपल्याकडे इथं आता? 3. अपॉनला काय आहे? आर फॅक्टोरियल. आर फॅक्टोरियल म्हणजे काय? 3 फॅक्टोरियल. ओके, मी काय केलं? फॉर्म्युला लिहिला. फॉर्म्युलामध्ये एम ची व्हॅल्यू आणि आर ची व्हॅल्यू पुट केली. आता ह्याचा आन्सर काय करूयात आपण? कॅल्क्युलेट फाइंड आउट करूयात. कॅल्क्युलेट फाइंड आउट करायचं असेल
एक मिनिट. आता ह्या व्हॅल्यू कशा टाईप करायचं सांगतो तुम्हाला. पहिला आपण फ्रॅक्शनचं साईन टाकून घेतलं, त्यात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्हीला व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला ई रेस टू मायनस एम टाकायचं, ई रेस टू मायनस टू टाकायचं ना, मग शिफ्ट आणि एक्स रेस टू मायनस वन टाकायला, सॉरी शिफ्ट आणि आय मी तुम्हाला लिहून देतो. मी पहिला व्हॅल्यू पुट करतो, ई रेस टू मायनस टू इंटू टू रेस टू थ्री अपॉन थ्री फॅक्टोरियल. याचा आन्सर येत आहे 0.1804. ओके, म्हणजे आपलं 3 बल्ब डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी किती मिळेल? 0.1804. आता हे टाईप कसं केलं बघा. पहिला आपला फ्रॅक्शनचं साईन टाईप केल्यानंतर ई रेस टू टाईप करायचा आहे. मग ई रेस टू जर टाईप करायचा असेल, ई रेस टू असा एक बॉक्स टाईप करायचा असेल, हा कधी येणार आहे बॉक्स? आपण काय करायचं, पहिला शिफ्ट प्रेस करायचा आहे, त्याच्यानंतर काय प्रेस करायचं, शिफ्ट नंतर आय एन, त्याच्यानंतर आपण कोणतं बटन दाबायचं हे दाबून झाल्यानंतर आय एन कॅल्सिओचं हे बटन प्रेस केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, इथं ई रेस टू असा एक बॉक्स प्रेस करता मिळेल तुम्हाला. म्हणजे मी ई रेस टू मायनस टू टाकण्यासाठी पहिला काय केलं, शिफ्ट त्याच्यानंतर कॅल्सिओचं आय एन हे दोन बटन प्रेस करून झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं, ई रेस टू, आणि ह्या बॉक्सच्या जागी तुम्ही काय करणार, मायनस टू. आता फॅक्टोरियलचं साईन कसा टाईप करायचा सांगतो तुम्हाला. शिफ्ट शिफ्ट नंतर टाईप करायचं एक्स रेस टू मायनस वन इज इक्वल टू, आपल्याला काय येणार, हे साईन येतं आपला कॅल्सिओर. शिफ्ट आणि एक्स रेस टू मायनस वन टाईप करा, काय येणार. आता हे एक्स रेस टू मायनस वन सुद्धा बटन आपल्या कॅल्सिओर प्रेझेंट आहे, ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित ते दोन बटन प्रेस केल्यानंतर त्या तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्सिओ व्यवस्थित टाईप करून आन्सर काढता येतं. आपण पहिली कंडिशन सॉल्व्ह केली कोणती, 3 बल्ब्स डिफेक्टिव्ह असण्याची. आणि दुसरी कंडिशन कोणती आहे बघा. आता आपल्याला कोणती काढायची, प्रोबॅबिलिटी फॉर ॲटमोस्ट टू बल्ब. काय फाइंड आउट करायचं आहे, प्रोबॅबिलिटी फॉर ॲटमोस्ट टू बल्ब विल डिफेक्टिव्ह. ओके, आता प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची आपल्याला, ॲटमोस्ट टू बल्ब डिफेक्टिव्ह असण्यासाठी. परत आपलं आता इथं आरची व्हॅल्यू डायरेक्ट लिहायची नाही, ॲटमोस्टच्या ज्यावेळी कंडिशन येईल त्यावेळी आपण काय करतोय, मी तुम्हाला खाली परत लिहून देईन ॲटमोस्टच्या कंडिशनमध्ये काय करायचं. काय आपल्याला परत काय करूयात, फॉर्म्युला लिहून घ्या. युझिंग काय म्हणणार इथं, पॉइझनस डिस्ट्रीब्युशन. फॉर्म्युला काय आहे, पी ऑफ एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू ई रेस टू मायनस एम इंटू एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. आपला हा काय झाला फॉर्म्युला. ओके, आता ही कंडिशन जी काय ती लिहून घ्या पहिला. प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटमोस्ट टू बल्ब विल डिफेक्टिव्ह. याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, ज्यावेळी क्वेश्चन मध्ये ॲटमोस्ट हा शब्द येतोय त्यावेळी ॲटमोस्ट मधला जो काय ओ आहे त्याला आपण 0 कन्सिडर करायचा आणि त्याच्या समोरच्या नंबरपर्यंत, म्हणजे कुठून कुठपर्यंत, पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 आणि प्लस पी ऑफ 2. म्हणजे काय केलं, ॲटमोस्ट आला 0 पासून 2 पर्यंत, 0 1 आणि 2 या तिघांचे आपल्याला काय करायचे, व्हॅल्यू काढायचे. आता हे कसं करायचं मी जरा इकडून लिहितो. आता बघा इथं जे काय ब्रॅकेटमध्ये आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आर हा कन्सिडर करा, दुसऱ्यांदा हा आणि तिसऱ्यांदा हा. म्हणजे मी काय करतोय, हा जो काय फॉर्म्युला आहे किती वेळा वापरणार आहे, 3 वेळा. कसं वापरायचं आहे, एक पहिला ब्रॅकेट करूया, कोणासाठी हसणार ब्रॅकेट, 0 साठी, मध्ये साईन काय प्लस. आता सेकंड ब्रॅकेट 1 साठी असणार आणि तिसरा ब्रॅकेट कोणासाठी असणार आहे, 2 साठी. ओके, आता व्हॅल्यू कशा पुट करायच्या बघा. ई रेस टू मायनस एम ची व्हॅल्यू किती आपल्याकडं 2 आहे असं आला, इंटू एम रेस टू आर, एम किती आहे 2, रेस टू आर किती असणार आहे आपल्या पहिल्या ब्रॅकेटमध्ये 0, डिवायडेड बाय काय आर फॅक्टोरियल, म्हणजेच काय असणार आहे तर 0चा फॅक्टोरियल. ओके, परत एकदा फॉर्म्युला. आता ई रेस टू मायनस एम किती आहे 2, आपल्याकडे आहेच ना एम ची व्हॅल्यू 2, इंटू एम रेस टू आर, एम रेस टू आर काय आहे आपल्याकडे बघा 1 आहे, आणि खाली परत काय येणार 1 फॅक्टोरियल. ओके, आर फॅक्टोरियल. परत एकदा आपण तोच फॉर्म्युला वापरतोय, ई रेस टू मायनस एम किती आहे 2 इंटू एम रेस टू आर, म्हणजे 2 रेस टू आर, आर काय असणार आहे आपल्याकडं 2 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. म्हणजे आपल्याला 0 1 आणि 2 साठी 3 वेळा फॉर्म्युला वापरायचा. आर ची व्हॅल्यू एकदा 0 असेल, एकदा 1 असेल आणि एकदा 2, आणि एम ची व्हॅल्यू आपण सुरुवातीला काढून घेतलेली आहे. आता याचा आन्सर आपण काय करूयात, सेपरेट फाइंड आउट करूयात. इथं आपण काय करूयात, पहिला ह्याचा आन्सर किती येते ते चेक करूयात, प्लस नंतर याचा आन्सर किती येते ते चेक करूयात, आणि शेवटी काय करूयात तिसऱ्या ब्रॅकेटचा आन्सर, आणि शेवटच्या स्टेपला काय असणार आहे तिघांची
ऍडिशन. ओके, आता काय करूयात, कॅल्सीच्या साह्याने आन्सर फाइंड आउट करूयात. पहिला ब्रॅकेट काय आपल्याकडं, e raised to minus 2 into 2 raised to 0 upon 0 फॅक्टोरियल. याचा आन्सर येतं 0.1353. सेम आता आपण काय करूयात, सेकंड आन्सर काय आपल्याला टाईप करायचं, 1 डिवाइडला पण काय आहे 1 फॅक्टोरियल. ओके, 0.2706 आणि शेवटच्या स्टेपला आपल्याला काय करायचं, 2 टाईप करायचा बघा इथं. 0. आन्सर काय त्याचं 0.2706. आता हे जे काय 3 आन्सर काढले त्याचे आपण काय करूया, ऍडिशन करून घ्या, म्हणजे आन्सर फायनल आन्सर मिळेल 0.1353 प्लस 0.2706 प्लस 0.2706. ओके, एकदा चेक करतो बरोबर आहे का आहे. याचा आन्सर किती येतं, फायनल आन्सर काय 0.6765. म्हणजे प्रोबॅबिलिटी फॉर ॲटमोस्ट 2 बल्ब विल बी डिफेक्टिव्ह साठी प्रोबॅबिलिटी किती असणार आहे आपली इथं, 0.6765. जर शिकवलेला प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.